एंट्रोला घे ना, एंट्रोला मस्त मला गेले ना 200 व्ह्यू गेले. नमस्कार, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आमच्याकडे सोमवारी म्हणजे 24 नोव्हेंबरला ब्रह्मकमळाला 3 कळ्या आल्या. एका पानाला 2 कळ्या आणि अजून एका पानाला 1 कळी, अशा 3 कळ्या आलेल्या. तर बघा, इथे नागवेलीचं सुद्धा झाड आहे. मोठी मोठी अशी छान पानं आलेली आहेत. आणि या अगोदर मी शूटिंग घेतलेलं आहे कळ्यांचं. तर या अगोदर लहान होत्या कळ्या. त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आकार वाढला कळ्यांचा, एवढ्या मोठ्या झाल्या, खूप सुंदर दिसत होत्या. हे बघा 2 कळ्या आकाराने त्यांची वाढ झाली. आणि हा ब्रह्मकमळ आमचं पारिजातक आहे, तिथेच लावलेलं आहे. त्याच्या शेजारीच पारिजातकसुद्धा आहे आणि नागवेलीची पानंसुद्धा आहेत. खूप मोठी मोठी पानं आलेली आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही, तिसऱ्या दिवशी एवढ्या मोठ्या कळ्या आलेल्या, मोठ्या मोठ्या कळ्या आल्या होत्या. हे बघा, बघू शकता तिसऱ्या दिवशी कळ्यांचा आकार वाढला. एका पानाला 2 कळ्या खूप सुंदर दिसत होत्या. आणि शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी अशा पद्धतीने कळ्यांचा आकार वाढला आणि फुलं थोडी थोडी उमलायला लागली. संध्याकाळी 9च्या दरम्यान फुलांचा आकार वाढत चालला आणि अशा पद्धतीने फुलं उमलत होती. बघा, 9 साडेनऊच्या दरम्यान एवढा आकार वाढला. खूप निसर्ग सौंदर्य खूप छान असं. त्यानंतर मी आरती करून घेतली, दिवा ओवाळून घेतला, तांदूळ हळद कुंकू वाहून घेतलं. कारण ब्रह्मा विष्णू महेश सोमवारीच आम्हाला दर्शन दिलं. त्यानंतर मी सर्व फुलांची पूजा करून घेतली. येथे मी कुंकू वाहून घेतला. अक्षता फुलावर टाकून घेतला. इकडे दोन्ही फुलांवर सुद्धा इथे एक सोनचाफ्याचं फूल वाहून घेतलं. इथे दोन्ही फुलांना सुद्धा फूल वाहिलं आणि हळद कुंकू लावून घेते. छान असं प्रसन्न वातावरणात आणि खूप सुगंध तेवढ्या परिसरात सुटला होता. तांदूळ वाहून घेतले. खूप सुगंध येत होता आणि आकाराने फुलं बघा अशा मोठी मोठी पडली. फुलाच्या आतमध्ये बघा मकरंद सापाच्या तोंडासारखा दिसत होता आणि खूप सुगंध सुटला होता. अशा आकाराने मोठी मोठी फुलं वाढत गेली. 10-10:30च्या वेळेला बघा फुलं मोठी झाली. अशी फुलं छान सुंदर दिसत होती, जसं काही पिसं लावलेली आहेत. हे बघा, काय करायचे आता, फुलं राहू दे का. खूप छान, खूप प्रसन्न वाटत होतं. बघा, एका पानाला 2 फुलं आणि एका पानाला 1 फूल. त्यातलं मी 1 फूल काढून श्री सद्गुरू चरणी अर्पण केलं.
तोपर्यंत बाय बाय.